आणि मागच्या 7-8 महिन्यापासूनच माझी चर्चा ही पूर्ण नांदेड शहरामध्ये पसरली होती की कोणीतरी शिवसेनेचं आलेलं आहे आणि त्यांनी खूप जोरामध्ये कामं चालू केलेली आहेत. शिवसेनेचं नाव सुद्धा वाढवलेलं आहे आणि त्यांचा खंबीर पाठिंबा आमच्यासोबत आहे, कारण ते आमचे देव माणूस आहेत. आम्ही त्यांना देव मानतो. त्याच्यामुळं कोणी जरी आम्हाला त्यांच्यापासून डावलण्याचा प्रयत्न केला तर तो कधीही साध्य होऊ शकणार नाही. तर अक्षरशः मला 5-7 जणांनी फोन करून माझ्याजवळ रडले, अश्रू गाळले ते माझ्यासाठी की ताई तुम्हाला कसं काय फॉर्म भेटला नाही. तर त्याच अनुषंगाने मी अपक्ष म्हणून उमेदवारी घेतली आणि मला आज अपक्षाचं चिन्हसुद्धा मिळालेलं आहे. नमस्कार, मी बसवंत शेळगावकर. बीपीएस मराठीचा हा विशेष भाग. आजच्या भागामध्ये आपण नांदेड वाघाळा महानगरपालिकेची जी निवडणूक चालू आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण प्रभाग क्रमांक 3 मध्ये आलेलो आहोत. प्रभाग क्रमांक 3 हा आता नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत चर्चेतला विषय आहे. कारण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे उमेदवार अपक्ष उमेदवार आहेत, मिनाल गजानन पाटील यांची ऐनवेळी शिवसेनेने उमेदवारी नाकारलेली होती आणि ते मात्र आता अपक्ष लढत आहेत. अपक्ष लढत असताना सुद्धा त्यांची चर्चा आता सर्वत्र शहरामध्ये होताना दिसते आहे. तर काय आहे त्यामागचं कारण आपण सविस्तर आजच्या या विशेष संवाद सत्रातून आपण जाणून घेणार आहोत. ताई नमस्कार, आपल्या या उपक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. ताई, आपण जर पाहिलं तर तुम्ही आज अपक्ष उमेदवार आहात या प्रभागाचं आणि या तुम्ही शिवसेनेकडून ऐनवेळी तुमची उमेदवारी सुद्धा नाकारण्यात आलेली होती. तुम्ही अपक्ष लढताय. तर आम्ही असं पाहिलंय की ज्या पक्षाने तुमची उमेदवारी नाकारली त्याच पक्षातील नेते तुमच्या प्रचाराच्या नारळ फोडायला आले होते. काय मागचं या कारण? मागचं कारण असं आहे की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सांगवी प्रभाग क्रमांक 3 मध्ये मागच्या 7-8 महिन्यांपासून मी जोमाने कामं चालू केली होती, जिकडे मी शिवसेना या पक्षांच्या माध्यमातून कामं चालू केली होती. पक्षांचं नाव वाढवण्याचं काम सुद्धा मी खूप जोरात चालू केलं होतं आणि मागच्या 7-8 महिन्यापासूनच माझी चर्चा ही पूर्ण नांदेड शहरामध्ये पसरली होती की कोणीतरी शिवसेनेचं आलेलं आहे आणि त्यांनी खूप जोरामध्ये कामं चालू केलेली आहेत. पण काही कारणास्तव मला पक्षाकडून तिकीट नाही मिळालं. तरी पण आज खंबीर पाठिंबा माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, माननीय श्रीकांतदादा शिंदे साहेब, हेमंतभाऊ पाटील साहेब, बाबुरावजी कदम कोहळीकर साहेब आणि आनंदरावजी बोंढारकर साहेब यांचा खंबीर पाठिंबा आहे. ते स्वतः माझ्या प्रचाराच्या उद्घाटनासाठी आले होते. नक्कीच. तुम्ही म्हणताय की तुम्ही अपक्ष उमेदवार आहात आणि आम्ही असं पाहतोय की या प्रभागामध्ये शिवसेनेने सुद्धा एक उमेदवार दिलेला आहे. शिवसेनेचा उमेदवार सोडून तुम्हाला एवढा मोठा प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. तर आम्हाला एक या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे की यामागे संपूर्ण जे काही आपण पाहतोय प्रभागामध्ये, तर उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचा पूर्ण पाठिंबा आहे. येस, कारण आम्ही एक शिवसैनिकच आहोत. आम्ही इकडे शिवसेनेचंच काम केलेलं आहे. त्यांचं शिवसेनेचं नाव सुद्धा वाढवलेलं आहे आणि त्यांचा खंबीर पाठिंबा आमच्यासोबत आहे, कारण ते आमचे देव माणूस आहेत. आम्ही त्यांना देव मानतो. त्याच्यामुळं कोणी जरी आम्हाला त्यांच्यापासून डावलण्याचा प्रयत्न केला तर तो कधीही साध्य होऊ शकणार नाही, कारण ते आमच्या मनात आहेत. आपण एखाद्याला रोल मॉडेल मानतो तर तो आयुष्यात कायमस्वरूपी आपल्यासोबत असतो. त्यामुळे ते तर असं कोणी डावलण्याचा प्रयत्न जरी केला तर ते आमच्या मनातून कधीच पोचू शकणार नाही. आम्ही असं पाहिलंय की काही दिवसापासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब यांच्या संकल्पनेतनं या सगळ्या अभियानाची सुरुवात साताऱ्यातनं करायचं ठरलं. या सगळ्या अभियानाला 1 एप्रिलपासून साताऱ्यातनं सुरुवात करण्यात आली. या अभियानामध्ये मुख्यत्वे 3 टप्पे आहेत, पण या अभियानामध्ये आदरणीय गजानन पाटील सरांचा एक व्हिडिओ आहे की शिवसेनेच्या अधिवेशनामधला त्यांचा भाषणाचा तो व्हिडिओ आहे, व्हायरल होतोय. तर त्यांची जी काही भाषण आहे त्याच्यामधून त्यांचा प्रभाव लक्षात येतो शिवसेनेमधला. बरोबर. तर त्यामुळे काही लोकांना भीती निर्माण झाली का उद्या चालून भविष्यामध्ये आपलं अस्तित्व धोक्यात येईल? कदाचित असू शकतं. अशा तुम्ही जसं म्हणताय तशा चर्चा माझ्याही कानावर आलेल्या आहेत, पण आम्ही अद्याप असा कुठलाही विचार केलेला नव्हता. मी इथे महानगरपालिकेच्याच अनुषंगाने आले होते, कारण आपण तेवढा लेवलचा विचार सध्या तरी केला नव्हता. पण अशा चर्चा तुम्ही जे बोलताय तशा चर्चा मला बाहेरून सगळ्यांकडनं कानावरती आलेल्या आहेत. ते अगदी बरोबर आहे. म्हणजे भविष्याचा काही विचार नव्हता? माझा विचार नव्हता, पण आता तशा चर्चा कानावरती येत आहेत. तर कुठेतरी मला पण एक पॉझिटिव्हिटी वाटत आहे की ठीक आहे, म्हणजे आपण केपेबल आहात. चर्चा होते म्हणजे केपेबल आहोत.
मग आम्ही असं पाहिलं की तुम्ही आता नांदेड शहरामध्ये प्रभाग क्रमांक 3 मधून अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहात. तुम्हाला असं का या प्रभागातच निवडणूक लढवू असं का वाटलं तुम्हाला? सर्वप्रथम तर इथे सांगवे प्रभाग 3 मध्ये माझं राहतं घर आहे. माझं शिवसेनेचं ऑफिसचं उद्घाटन केलेलं आहे श्रीकांतदादा शिंदे साहेबांच्या हस्ते. आणि इकडे मला बऱ्याच साऱ्या समस्या दिसून आल्या, तर त्यामुळे असं ठरवलं की आपण जिथे राहतो तिथूनच आपण आपल्या कामाची सुरुवात केली पाहिजे, विकासाच्या दिशेने आपल्या प्रभागाला घेऊन गेलं पाहिजे. त्यासाठी आम्ही सांगवे प्रभाग क्रमांक 3 हा निवडला. तुम्ही प्रभाग क्रमांक 3 निवडलात, या ठिकाणी अपक्ष उमेदवार आहात. आता तुमचं भावी म्हणजे तुम्ही नगरसेवक होणार आहात. तर काय वाटते नगरसेवकाचं आणि जनतेचं नातं कसं असलं पाहिजे? मला तर खूप छान वाटलं की तुम्ही सांगितलं ठामपणे की तुम्ही नगरसेवक होणार आहात, तर त्यासाठीच मी तुमचे धन्यवाद देते. आणि जसं मी एक प्रकारचं नातं जे माझ्या पूर्ण जनतेशी तयार केलेलं आहे, मी प्रत्येक एका गल्लीमध्ये एरियामध्ये पोहोचलेली आहे, प्रत्येक एका मतदारांपर्यंत, प्रत्येक एका जनतेपर्यंत, इवन अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत मी पोचलेली आहे. आणि त्यांच्याशी एक प्रकारचं नातं ज्याप्रमाणे तयार झालेलं आहे, तर ती नाळ जी आहे ती मी कधीच तुटू देणार नाही आहे. ही कायमस्वरूपी असेल. माझी जी नाळ जोडलेली आहे ही कायमस्वरूपीची असेल. असं नाही की ती फक्त मतदान आलं आणि फक्त मतदाना दिवसापुरतंच राहिलं आणि नंतर माझं त्यांच्याशी संबंध नाही, असं राहणार नाही. असं मी फिरत असताना बऱ्याच ठिकाणाहून असं बोललं जायचं की मतदान आलं की येतात आणि नंतर विचारत नाहीत. ही भावना मला बदलायची आहे. सगळ्यात प्रथम तर मला ही भावना बदलून दाखवायची आहे की असं नाही, मी तुमच्याकडे वारंवार येणार, मी तुमच्या समस्या सोडवणार, कारण आमच्यामध्ये धमक आहे त्या समस्या सोडवण्याची. तुम्ही उच्च शिक्षित उमेदवार आहात, तर काय प्रभागामध्ये तुमचं काय विजन आहे? प्रभागामध्ये कुठल्या गोष्टी बदलायच्या आहेत तुम्हाला? बरोबर आहे. सर्वप्रथम तर प्रभागामध्ये विजन ठेवण्यासाठी किंवा बदल घडवण्यासाठी तर आपल्याला त्याच्यावरती अभ्यास करणं अतिशय गरजेचं असतं. आणि तो मागच्या 7-8 महिन्यापासून मी अभ्यास पूर्णपणे केलेला आहे की प्रामुख्याने काय असायला पाहिजे. तर पिण्याचं पाणी, रस्ते, नाली, ड्रेनेज, पाणी, पथदिवे, त्याचबरोबर एका आपल्या प्रभागामध्ये एक वाचनालय असायला पाहिजे, शाळा असली पाहिजे, चांगल्या शाळा असल्या पाहिजेत, हॉस्पिटल असले पाहिजेत, मेडिकल असले पाहिजेत, ट्रान्सपोर्टेशन असलं पाहिजे. त्याचबरोबर लहान मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड असलं पाहिजे, वयोवृद्धांना विरंगुळा करण्यासाठी ट्रॅक असायला पाहिजे. आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे. त्याचबरोबर हा तर माझा अभ्यास झाला. त्याचबरोबर मी मिशन सर्वोत्तम सांगवे प्रभाग हे एक अभियान राबवलं होतं, ज्यामध्ये मी एक प्रश्नावली तयार केली होती आणि त्या माध्यमातून मी 7,169 घरांपर्यंत मी स्वतः पोहोचले आणि ती प्रश्नावली सगळ्या घरांपर्यंत मी पोहोचवली. आणि त्यांच्याकडनं रिस्पॉन्स म्हणून मी त्यांच्याकडनं घेतलं की तुम्हाला काय वाटतं की तुमच्याकडे काय समस्या आहेत आणि याच्यामध्ये काय सुधारणा केल्या पाहिजेत, या मी लिहून घेतलेल्या आहेत. तर मी जो अभ्यास केलेला आहे त्याचं आणि त्यांच्याकडून जे आलेलं आहे या दोन्हीचं एकत्रीकरण केलं. कारण हे केलं अशासाठी काही अशा बऱ्याच समस्या असतात ज्या माझ्या निदर्शनास आल्या, पण अशा पण काही आहेत की ज्या माझ्या निदर्शनास आल्या नाहीत आणि त्या जनतेकडून आपण घ्यायला पाहिजेत. जसं की आता काही प्रभागात गेलं तर स्मशानभूमी नाही आहे, काही ठिकाणी स्मशानभूमी नाही आहे, काही ठिकाणी मंदिरांचं काम बाकी असेल, कोणाला शेड, कुठल्या एरियामध्ये शेड हवा आहे मंदिरासाठी, तर अशा अजून पण समस्या आमच्यापर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत. तर नक्कीच म्हणजे पुढे काम करण्यासाठी आम्हाला ते बरं पडावं याच्यासाठी आम्ही त्याचं सगळं एकत्रीकरण केलेलं आहे आणि त्यानुसार मी एक विजन डॉक्युमेंट बनवलेलं आहे. आता तुम्ही प्रभागात फिरताय, काय नागरिकांच्या काय प्रतिक्रिया? नागरिकांना माझी जनता ज्या दिवशी त्यांना असं समजलं की ताईंना फॉर्म मिळालेला नाही, तर अक्षरशः मला 5-7 जणांनी फोन करून माझ्याजवळ रडले, अश्रू गाळले ते माझ्यासाठी की ताई तुम्हाला कसं काय फॉर्म भेटला नाही, असं कसं शक्य झालं, तुम्ही आमच्यासाठी एवढं करत होतात, आम्हाला सवय झाली आहे ताई कुठेतरी तुमची, तुम्ही अपक्ष म्हणून खंबीरपणे उभे राहा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आणि हे तर झालंच. त्यामुळं मग मी निर्णय घेतला की जर जनतेचा खंबीर पाठिंबा आपल्यासोबत असेल तर आपण पुढे जनतेसाठी गेलंच पाहिजे. तर त्याच अनुषंगाने मी अपक्ष म्हणून उमेदवारी घेतली आणि मला आज अपक्षाचं चिन्हसुद्धा मिळालेलं आहे. आणि प्रचाराच्या माध्यमातून मी आता प्रत्येक एरियामध्ये माझ्या व्हिजिट चालू आहेत, कारण माझं निशाणी जी आहे ती छत्री आहे आणि ती छत्री मला सगळ्यांपर्यंत पोहोचवायची आहे आता. तर त्या अनुषंगाने मी प्रत्येक प्रभागामध्ये माझं फिरणं सुरू आहे. फिरत असताना माझ्यासमोर हार आणि ताट घेऊन ओवाळण्यासाठी माझ्या महिला उभ्या असतात, माझी जनता उभी असते की आमची लेक आली आहे आणि आमची ती विजयीच होणार आहे, ताई तुम्ही घाबरू नका, तुम्ही काळजी करू नका आणि तुमची ते विजयाची जी माळ आहे आम्ही आजच घालतोय तुम्हाला.
नक्कीच तुम्ही म्हणताय की तुम्हाला खूप मोठा चांगला प्रतिसाद भेटतोय, हो. तर त्या जनतेला काय आव्हान करणार आहात तुम्ही? तुमच्या माध्यमातून सध्या मी जनतेला एवढंच आवाहन करते की आपण जी ही नाळ जोडलेली आहे ती कायमस्वरूपी तुम्ही माझ्यासोबत ठेवा, कधीही तुटू देऊ नका. माझंही पुढे चालून कुठे काही चुकत असेल किंवा मी कुठे कमी पडत असेल तर तुम्ही येऊन मला बिनधास्तपणे बोला, मी मला त्याच्यामध्ये सुधरवेन. त्याचबरोबर येणाऱ्या 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आहे, सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेमध्ये. तर मी माझ्या सांगवी प्रभागातील जनतेला सध्या एवढंच आवाहन करू इच्छिते की माझं चिन्ह आहे छत्री या चिन्हासमोर बटन दाबून जास्तीत जास्त प्रचंड मतांनी मला विजयी करा, अशी मी सर्वांना विनंती करते. नक्कीच ताई, तुम्ही आमच्याशी संवाद साधला, वेगवेगळ्या विषयावरती आपण आज चर्चा केली. नक्कीच यासमोर सुद्धा चर्चा करत राहू. नक्कीच. तर आमच्याकडून सुद्धा तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. तर आज आपण प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रभाग क्रमांक 3चे उमेदवार, अपक्ष उमेदवार सौ मिनल ताई गजानन पाटील यांच्याशी संवाद साधलेला आहोत आणि यानंतर सुद्धा अनेक प्रभागामध्ये जाऊन अनेक प्रभागाच्या उमेदवाराशी आपण संवाद साधणार आहोत. तोपर्यंत इथंच थांबतो. धन्यवाद, नमस्कार.